नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास. तर इतिहासामधील चौथं प्रकरण जे आहे त्याचं नाव आहे आर्थिक विकास. या प्रकरणाची माहिती आज आपण करून घेणार आहोत. भारताच्या आर्थिक धोरणांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत की कशा पद्धतीने भारताने आपल्या आर्थिक धोरणांच्या माध्यमातून त्याची दिशा आणि दशा ठरवत भारताने कसा विकास साधून घेतलेला आहे याविषयी या प्रकरणामध्ये माहिती करून घेणार आहोत. तर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत की कशा प्रकारे भारताने स्वतःचा आर्थिक विकास हा आजपर्यंत साधलेला आहे. की सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते आणि प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी भारतातील अनेक पुढारी आणि महत्त्वाचे जे काही आर्थिक तज्ज्ञ होते या मंडळींमध्ये या प्रकारचा विचारविनिमय हा चालू होता. आणि त्यावेळीचे जे तत्कालीन प्रधानमंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी आपण मध्यम मार्ग स्वीकारावा यावर त्यांनी भर दिला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटेही असतात. मग आता जेव्हा आपण जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तेव्हा आपल्याला असं दिसतं की काही देशांमध्ये त्यावेळेला भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. आणि प्रत्येकच अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटेसुद्धा असतात. परंतु कोणत्याही प्रकारच्या टोकाची भूमिका न घेता आपण मध्यम मार्ग स्वीकारावा असं पंडित नेहरू आणि इतर सर्व जे विचारविनिमय करणारे सदस्य होते त्यांचं मत होतं. आणि म्हणून आपण मध्यम मार्ग स्वीकारण्याकडे सगळ्यांचा भर असलेला आपल्याला दिसून येतो. की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने जी आहे ती खाजगी मालकीची असतात. म्हणजे कोणता तरी एक व्यक्ती जो भांडवलदार आहे, जो इन्व्हेस्टर आहे, त्याच्या मालकीची साधनंही असतात. म्हणजे उद्योग समूह हे त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक मालकीचे असतात. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र ही जी उत्पन्नाची साधनं आहेत, उद्योगधंदे आहेत, कारखाने आहेत, हे मात्र सार्वजनिक म्हणजेच शासनाच्या मालकीचे असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोनही क्षेत्रांमध्ये कार्य करते. परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये मात्र काय दिसतं की सार्वजनिक आणि खाजगी अशा प्रकारचे दोनही उद्योग समूह, उद्योगपती हे या ठिकाणी कार्यरत असतात. म्हणजे काही मालमत्ता किंवा काही उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात तर काही उत्पादनाची साधने ही सरकारी मालकीची असतात. तर मिश्र अर्थव्यवस्थेचा हा एक खूप मोठा फायदा आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून आधुनिक भारताचा विकास साधण्यासाठी या दोनही अर्थव्यवस्थांपेक्षा म्हणजेच भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेपेक्षा भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचं ठरवलं आणि भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं. तर मग या अर्थव्यवस्थेचा स्वीकार आपण केल्यानंतर या अर्थव्यवस्थेत आपणास 3 भाग दिसून येतात. जर मिश्र अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला आणि ती भारताकरिता का फायदेशीर आहे याचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर आपल्याला असं दिसतं की या अर्थव्यवस्थेमध्ये 3 भाग हे आपल्याला दिसून येतात. पहिला भाग आहे सार्वजनिक क्षेत्र. की या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण, साहित्य, उत्पादन. मग सार्वजनिक क्षेत्र जे आहे, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारच्या मालकीचे क्षेत्र. या क्षेत्रातील जे उद्योगधंदे असतात ते पूर्णपणे सरकारच्या अधिपत्याखाली आणि नियंत्रणाखाली असतात. म्हणजे त्या ठिकाणी सरकारची देखरेख
आणि नियंत्रण असतं, सरकारचंच व्यवस्थापन त्या ठिकाणी असतं. जसं इंडियन ऑइल असेल, इंडियन पोस्टल सर्व्हिस असेल, इंडियन पेट्रोल असेल, इंडियन विमानसेवा असेल आणि अनेक प्रकारच्या ज्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्यरत संस्था आहे त्या सर्वांचा समावेश हा सार्वजनिक क्षेत्रांमध्ये होतो. त्यानंतर आहे खाजगी क्षेत्र, की या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकींचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू, की खाजगी क्षेत्र म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड, की अशा प्रकारचे उद्योग की ज्या उद्योगांची आणि उद्योगधंद्यांची मालकी ही पूर्णतः उद्योजकांच्या मालकीची असते. म्हणजे त्याला काही व्यक्तींची मालकी या खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्यांवर असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ रिलायन्स आहे, टाटा कंपनी आहे, त्यानंतर आदित्यम कुमार मंगलम बिर्ला यांची बिर्ला ग्रुप कंपनी आहे, अदानी कंपनी आहे. म्हणजे या सर्व ज्या आहेत त्या काय आहेत, खाजगी क्षेत्रातील कंपन्या आहेत. परंतु या जरी खाजगी असल्या, म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य जे आहे की या ठिकाणी खाजगी उद्योजकांनासुद्धा उद्योगपतींनासुद्धा आपलं उत्पादन करण्यास वाव असतो, परंतु त्यावर सरतेशेवटी सरकारी नियंत्रण आणि देखरेखसुद्धा असते. म्हणून त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की उपभोग्य वस्तू म्हणजे ज्या कन्झ्युमर्स किंवा ज्या सामान्य लोकांकरिता वापरण्याकरिता तयार करण्यात आलेल्या ज्या उपभोग्य वस्तू आहेत त्या उपभोग्य वस्तूंचा समावेश या खाजगी क्षेत्रामध्ये केला जातो. म्हणजे या उपभोग्य वस्तूंची उत्पादनाची जी मालकी आहे ती काही प्रमुख उद्योजकांकडे असते, परंतु त्यावर सरकारी नियंत्रण आणि देखरेखसुद्धा असते. आणि तिसरं क्षेत्र आहे संयुक्त क्षेत्र, की या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. म्हणजे काही उद्योगधंदे हे सरकारी असतात, सरकारच्या मालकीचे असतात, तर काही उद्योगधंदे हे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. तर मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते. जर आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेचा जर स्वीकार आपण केलेला असेल आणि हे क्षेत्र जर चांगल्या पद्धतीने चालवायचं असेल आणि त्या माध्यमातून जर देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर त्याकरिता आपल्याला खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र म्हणजे खाजगी उद्योजक आणि सरकारी उद्योग यांच्यामध्ये सुसंवाद असणे म्हणजे त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना असणे हे खूप गरजेचं आहे. या व्यवस्थेचं एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभाग, की या मिश्र अर्थव्यवस्थेचं एक उद्दिष्ट काय आहे की जास्तीत जास्त उत्पादन हे झालं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना त्यापासून फायदा झाला पाहिजे. म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, लोकांचाही त्यामधून फायदा झाला पाहिजे. हेच उद्दिष्ट मिश्र अर्थव्यवस्थेचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. या व्यवस्थेत भांडवलशाही व अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. की जे काही भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील जे काही चांगले गुण आहेत ते गुण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये स्वीकारलेले आपल्याला दिसतात. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दुर्लक्षून चालत नाही. की जर मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून देशाचा विकास साधायचा असेल तर त्या उद्योगांच्या मागे नफ्याची प्रेरणा ही असलीच पाहिजे, उपक्रमशीलता असली पाहिजे म्हणजे नवनवीन उद्योगधंदे उभारणीकडे सरकारचा मिश्र अर्थव्यवस्थेचा कल असला पाहिजे. शिवाय नियमपालन म्हणजे एका नियमांच्या अंतर्गत हे सर्व उद्योग हे चालले पाहिजे. आणि कालबद्ध नियोजन म्हणजे टाईम मॅनेजमेंट हे खूप आवश्यक आहे. जर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आपण देशाचा विकास साधण्याचा प्रयत्न जर करत असू तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या गोष्टी अंमलात आणणं हे मिश्र अर्थव्यवस्थेला अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा देशाचा आर्थिक विकास हा साधला जाऊ शकत नाही. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. की सर्वप्रथम या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट किंवा लक्ष्यच हे आहे
की देशहिताला प्राधान्य या अर्थव्यवस्थेमध्ये दिल्या जातं. दीर्घकालीन विकासावर भर दिला जातो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. अशावेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. की या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य दिलेलं असतं आणि दीर्घकालीन विकासावर हा अधिक भर दिलेला असतो. मग आता अशी काही क्षेत्रं आहेत की ज्या क्षेत्रांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट खूप दीर्घकाळ करावी लागते, परंतु त्यापासून मिळणारा जो नफा आहे तो मात्र आपल्याला कालांतराने दिसायला लागतो. मग अशी क्षेत्र कोणती आहे? जसं संरक्षण क्षेत्र आहे, शास्त्रीय संशोधन असते, शिक्षण असेल, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे, विमानतळं उभारणी असे जे क्षेत्र आहेत यासाठी भरपूर भांडवल म्हणजे भरपूर पैसा हा उद्योजकाला गुंतवावा लागतो. पण याची फळं म्हणजे नफा जो आहे तो मात्र काय होतो? उशिरा येतो. आणि मग अशा क्षेत्रांमध्ये बहुतांश उद्योजक हे स्वतःचा पैसा किंवा भांडवल हे गुंतवायला तयार नसतात. मग असे क्षेत्र आणि अशा क्षेत्रांच्या माध्यमातून लोकांचा विकास साधणे हेच मिश्र अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट असल्यामुळे या क्षेत्रात खाजगी उद्योजक जेव्हा मोठ्या प्रमाणात पुढे येत नाही त्यावेळेला सरकारला काय करावं लागतो? पुढाकार घ्यावा लागतो. आणि त्यामुळे आपण बघतो की पेट्रोल असेल, रेल्वे असेल, विमान असेल, विमानसेवा असेल किंवा बंदरं असतील, कालवे असतील यांचा विकास करण्याचं काम हे कोणाला हाती घ्यावं लागतं? सरकारला हाती घ्यावं लागतं. आणि त्यामुळे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी आणि खाजगी उद्योजक यांच्या मिलापातून देशाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यामागे भारताने देशहिताला प्राधान्य दिलेलं तर आहेच, परंतु खाजगी उद्योगांचं अस्तित्वसुद्धा मान्य करत देशाचा विकास घडवून आणण्याचं भारताने उद्दिष्ट आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. आणि अशा प्रकारे भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि काही पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने आपल्या विकासाची वाटचाल करण्यास सुरुवात केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली आणि या धोरणानुसार अवजड उद्योग, उद्योग घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले. की 1983मध्ये भारताने औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढवली आणि नवीन औद्योगिक धोरण हे भारताने स्वीकारलं. आणि या धोरणानुसार जे काही अवजड उद्योग आहेत किंवा भारतातील जे काही उद्योजक घराणी आणि परकीय उद्योग जे आहेत यांचा प्रभाव आटोक्यात आणणं त्यामुळे भारताला शक्य झालं आणि त्या माध्यमातून भारताने प्रादेशिक विकासाचा समतोल साधण्याकडे पावलं उचललेली आपल्याला दिसतात. आणि हा विकास एकंदरीत साधून यावा, भारताचा आर्थिक विकास हा घरोघरी पोचावा, ग्रामीण भागही यापासून दुर्लक्षित राहू नये याकरिता लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावरही लक्ष देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि विशेषत्वाने सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास या औद्योगिक धोरणाअंतर्गत सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते की जेणेकरून भारताचा विकास हा घरोघरी पोचावा. मग आता भारताचा विकास हा घरोघरी पोचावा, भारत चांगल्या पद्धतीने विकसित व्हावा याकरिता काही पंचवार्षिक योजनांचा स्वीकार हा भारताने केलेला आपल्याला दिसतो. की पुढचा मुद्दा आहे पंचवार्षिक योजना. की भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती, उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या आणि त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. की आपण बघतो की भारत स्वतंत्र होईपर्यंत भारतात परकीय राजवट होती म्हणजे ब्रिटिशांची राजवट होती आणि त्यांनी पुरेपूर भारताचं आर्थिक शोषण केलेलं होतं आणि भारत हा पूर्णतः अविकसित असं एक राष्ट्र होतं. अविकसित असल्यामुळे भारतापुढे अनेक समस्यासुद्धा होत्या. भारतामध्ये भरपूर दारिद्र्य होतं, बेकारी होती, प्रचंड लोकसंख्या वाढ होती
भारतातलं जे राहणीमान आहे, जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, ते निकृष्ट प्रकारचं होतं. शेती आणि उद्योगधंदे यांचा अल्प विकास झालेला होता. तसेच त्यांची उत्पादन क्षमता ही जास्त नव्हती. ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या बाबतीत म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी याबाबत भारत बराच मागासलेला होता. अशा अनेक समस्या या भारत देशासमोर होत्या आणि त्या सोडवण्यासाठी भारताला कशाची आवश्यकता होती? नियोजनाची आवश्यकता होती. कारण विदाऊट नियोजन, विदाऊट प्लॅनिंग आपण कोणत्याही आर्थिक क्षेत्रांचा विकास करू शकत नाही. आणि भारताला तर अख्खा देश हा विकसित करायचा होता आणि अशा अनेक समस्यां घेऊन त्यांच्यासोबत चालूनच भारताला स्वतःचा आर्थिक विकास हा साधावायचा होता. म्हणून भारताने 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली आणि प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. की नियोजन पद्धतीने भारताचा विकास साधावायचा असेल तर त्याकरिता नियोजन मंडळाचा आधार घेणं किंवा नियोजन मंडळाची स्थापना करणे हे गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली आणि पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. मग आता या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाही, सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तींचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली आणि हीच योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. मग नियोजन मंडळाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा या मंडळाने संपूर्ण भारताचा अभ्यास केला आणि या अभ्यासाअंतर्गत त्यांनी कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण जे सर्वच बाबतीत भारतात संतुलित उद्योगीकरण झालं पाहिजे आणि किमान जीवनमानाची तरतूद की भारतातलं किमान जे जीवनमान आहे ते सुधारलं पाहिजे आणि लोकशाहीशी सुसंगत म्हणजे हा जो आर्थिक विकास आहे तो लोकशाहीला धरूनच असला पाहिजे आणि आर्थिक विकास साधण्याकरिता नियोजनाची आखणी आणि अंमलबजावणी करत असतानाच लोकांचा सहभागही त्यामध्ये आवश्यक आहे आणि शिवाय व्यक्तीचा विकास करण्यासाठी काही वार्षिक योजनांची 5 वर्षीय योजनांची तयारी त्यांनी केली आणि या नियोजन मंडळाने ही योजना तयार केली. या योजनेलाच आपण पंचवार्षिक योजना असं म्हणतो. तर अशा पद्धतीने भारताने कशा प्रकारे आपला आर्थिक विकास साधण्याकरिता नियोजन केलं, नियोजन पद्धतीने नियोजन मंडळाची स्थापना केली आणि या नियोजन मंडळाने संपूर्ण भारताचा आर्थिकतेचा अभ्यास करून कशा पद्धतीने कोणकोणत्या गोष्टीवर आपण भर देऊन आपण निरंतर आपला आर्थिक विकास साधला पाहिजे याकरिता काही पंचवार्षिक योजना या भारतापुढे सादर केल्या आणि त्याची अंमलबजावणी भारत सरकारच्या माध्यमातून ही भारतभर करण्यात येऊ लागली. तर या नियोजनाचं म्हणजे हे जे प्लॅनिंग भारताच्या नियोजन मंडळाने केलेलं होतं त्या नियोजनाची काही मूलभूत तत्त्व होती, काही बेसिक जे कन्सेप्ट्स होते किंवा जे बेसिक ज्याला आपण थॉट्स म्हणू किंवा तत्त्व म्हणू, या तत्त्वांच्या माध्यमातून कसा आपण नियोजनबद्ध पद्धतीने विकास साधायचा. तर ही नियोजनाची तत्त्व होती की एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्त्व आहे की एखाद्या देशातील साधनसामुग्रीचं प्रमाणशीर वाटप झालं पाहिजे आणि तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर हा तेथील देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. की जी काही साधनसंपत्ती ज्या भागामध्ये उपलब्ध आहे तिचं प्रमाणशीर वाटप झालं पाहिजे, ज्यातून आर्थिक असमतोलाचा प्रश्न हा राहणार नाही. तेथील मनुष्यबळ जे आहे त्याचा योग्य वापरसुद्धा अशा प्रकारचं नियोजन राबवताना झाला पाहिजे. त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा झाला पाहिजे, म्हणजे देशातील जनतेच्या गरजांना प्राधान्यक्रम देण्यात आला आणि अशा माध्यमातून नियोजन साधलं जावं. हे नियोजनाचं तत्त्व, सर्वसामान्य तत्त्व, एक बेसिक कन्सेप्ट या नियोजनाच्या मध्ये एक मूलभूत तत्त्वाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेतलेला आपल्याला दिसून येतो. शिवाय या योजनांची उद्दिष्ट काय होती? या योजनांची उद्दिष्ट होती की भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे काही उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ व्हावी, की दरवर्षी आपलं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते वाढत राहावं.
दुसरं आहे मूलभूत उद्योगांवर भर देऊन झपाट्याने औद्योगिकीकरण घडवून आणणे, की जे बेसिक उद्योग आहे, अवजड उद्योग आहे, त्या मूलभूत उद्योगांवर जे भर देऊन झपाट्याने देशाचं औद्योगिकीकरण घडवून आणण्यावर या नियोजनामध्ये भर देण्यात आलेला होता. तिसरं म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे, की जे अन्नधान्य आहे की अन्नधान्याच्या बाबतीत सक्षमच देश नसेल तर तो फार काही प्रगती साधू शकत नाही, कारण देशातील लोकांची गरज अन्नधान्यातूनच भागवली जाते. अन्न हे माणसाचं प्रथम गरज आहे आणि त्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत देश काय बनावा, स्वावलंबी बनावा आणि याकरिता कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे हे सुद्धा एक उद्दिष्ट या नियोजनाचं मानलं जातं, या योजनांचं उद्दिष्ट होतं. पुढे वाढत्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. हे आपण बघतो की आपल्या इथे लोकसंख्या भरपूर आहे, प्रत्येकाच्या हाताला काम मिळणं, रोजगार मिळणं हे आवश्यक आहे. म्हणून या योजनांमध्ये अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं की भरपूर रोजगार या योजनांच्या माध्यमातून निर्माण व्हावेत आणि आपल्या देशातील जे खूप मोठं मनुष्यबळ आहे त्याचा पुरेपूर वापर या देशाच्या विकासाकरिता करून घेण्यात यावं. पाचवं तत्व उद्दिष्ट होतं की प्राप्ती आणि संपत्ती यातील विषमता दूर करणे, की काही लोक हे प्रचंड श्रीमंत होत आहेत आणि काही लोक अजूनही गरीबच आहेत. तर ही जी प्राप्ती म्हणजे मिळकत आणि संपत्तीचा ओघ जो आहे तो काहीच लोकांकडे न जाता प्राप्ती आणि संपत्ती यामधली जी विषमता आहे ती दूर करण्याचं उद्दिष्ट या नियोजनाच्या किंवा योजनांच्या मार्फत आखण्यात आलेलं होतं. सहावं आहे वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे, की वस्तूंच्या किमती या मर्यादित राहाव्या, त्या अतिशय आकाशाला टेकू नये, अतिशय महाग होऊ नये, म्हणजे जेणेकरून सामान्य लोक हे आपलं जीवन व्यवस्थित जगू शकतील आणि देश विकासात आपला हातभार लावू शकतील. म्हणून वस्तूंच्या किमती या स्थिर पातळीवर ठेवणे हे सुद्धा या योजनांचं एक उद्दिष्ट होतं. सातवं कुटुंब नियोजनकडून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. आपण बघतो आहे की भारताची लोकसंख्या ही द्वितीय क्रमांकावर आहे जगामध्ये, तर हे कुटुंब नियोजन करून ही जी वाढती लोकसंख्या आहे तिला आळा घालण्याचं उद्दिष्टसुद्धा या योजनांचं होतं. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे, की भारतामधली जी गरिबी आहे, दरिद्रता आहे ती दूर करून भारतातलं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, राहणीमान आहे ते उंचावण्याचं उद्दिष्टसुद्धा या योजनांच्या मार्फत ठेवण्यात आलेलं होतं. आणि नववं आहे सामाजिक क्षेत्राचा विकास करणे, की जे सामाजिक क्षेत्र आहे त्यांचा विकास घडवून आणणे. दहावं आहे आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे, की भारतातील जे काही लघु उद्योग आहेत, कुटीर उद्योग आहेत, हे आर्थिकतेला जे मदत करतात, भारताचा विकास घडवून आणण्यासाठी जे मदत करतात, असे जे आर्थिक क्षेत्र आहेत ते स्वावलंबी कसे होतील या दृष्टीने सुद्धा या योजनांमध्ये भर देण्यात आलेला होता. तर ही होती योजनांची उद्दिष्टे. तर यानंतर आपण बघूया पहिली पंचवार्षिक योजना, की पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956 या कालखंडामध्ये लागू झाली. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. की या योजनेमध्ये जे बेसिक उद्योग आहेत भारतातील, जसं शेती आहे, सामाजिक विकास आहे, जलसिंचन असतील, पूर नियंत्रण असेल, ऊर्जा साधनं वाढवण्यावर ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य या योजनांवर या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये या गोष्टींवर भर देण्यात आलेला होता आणि त्यावरच प्रचंड पैसा हा खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती, की एका विशिष्ट नियोजन पद्धतीने आर्थिक विकास घडवून आणण्याकरिता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेष भर देण्यात आलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आहे दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 हा जिचा कालखंड होता. या योजनेत औद्योगिकीकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. या योजनेमध्ये काही विशेष अशा औद्योगिकीकरणाचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट हे साध्य करण्याचं ठरवलेलं होतं. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथे
येथील पोलादाचे कारखाने, सेंद्री येथील रासायनिक खताचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरच्या आगगाडीच्या डब्याचा कारखाना, विशाखापट्टणम जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. की भारताचा विकास हा झपाट्याने घडून यावा, भारतात औद्योगिकीकरण हे झपाट्यानं घडून यावं असं लक्ष्य, असं उद्दिष्ट या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत भारत सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. आणि त्यातूनच दुर्गापूर, भिरलाई, राऊरकेला येथे पोलादाचे कारखाने, तर सिंद्री येथील रासायनिक खताचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरच्या आगगाडींच्या डब्याचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने हे सार्वजनिक क्षेत्रांमध्ये उभारण्यात आले. म्हणजे यांची मालकी ही सरकारने आपल्याकडे ठेवून त्या माध्यमातून देशाचा विकास घडवून आणण्यासाठी पायाभरणी करण्यास सुरुवात केली. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगर, दामोदर यासारखी प्रचंड धरणेसुद्धा उभारण्यात आली आणि या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढसुद्धा झाली. की मग शेतीला पाणी पुरवठा ही मुख्य गरज आहे, ती वाढवण्याकरिता, ती योग्य पद्धतीने व्हावी याकरिता भाकरा नांगर, दामोदर यासारखी मोठमोठी धरणेसुद्धा बांधण्यात आली. आणि या योजनेचं नियोजन हे उत्कृष्ट पद्धतीचं झालं असल्यामुळे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात सुद्धा या योजनेनंतर वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारची ही दुसरी पंचवार्षिक योजना होती जी भारत सरकारने यशस्वीपणे राबवलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आहे तिसरी पंचवार्षिक योजना जिचा कालावधी होता 1961 ते 1966. या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. म्हणजे या योजनेमध्ये उद्योगधंद्यांवर आणि कृषी विकासावर विशेष भर देण्यात आलेला होता. दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे, रोजगार संधी हा मुख्य हेतू यामध्ये होता. की अवजड उद्योगांचाही विकास साधायचा होता. याशिवाय वाहतूक आणि खनिज उद्योगांचा विकास साधण्याचं उद्दिष्ट त्यांच्यापुढे होतं. विषमतेचं निर्मूलन करणे आणि रोजगार निर्मिती करणे, रोजगाराच्या संधी विकसित करणे, निर्माण करणे याचे अशा प्रकारचे उद्दिष्टसुद्धा या योजनेअंतर्गत म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर ठेवण्यात आलेले आपल्याला दिसतात. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षीय योजना म्हणजे 1966 ते 1969 या कालावधीत हाती घेण्यात आल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना हा भारताला करावा लागला. याशिवाय चीनचे आक्रमण आणि पाकिस्तानशी युद्ध यामुळे विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. या गोष्टीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला. की तिसऱ्या पंचवार्षिक योजना झाल्यानंतर 1966 ते 1969 या कालावधीकरिता एकवार्षीय योजना या हाती घेण्यात आल्या. आता याला कारण हे होतं की त्या काळात भारतात तीव्र दुष्काळ पडलेला होता. शिवाय चीनने भारतावर आक्रमण केलं होतं आणि भारत आणि पाकिस्तान हे युद्धसुद्धा झालेलं होतं. आणि त्यामुळे विकासाच्या कामापेक्षा भारताला संरक्षणाकडे आणि दुष्काळ निवारणाकडे खूप जास्त पैसा हा वळवावा लागला किंवा जास्त खर्च हा भारताचा या गोष्टींवर झाला. आणि त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला. आणि म्हणून काही काळाकरिता म्हणजे 3-4 वर्षाचा हा जो कालावधी आहे त्या काळात भारताचा आर्थिक विकास, औद्योगिक विकास हा थोडासा थांबल्यासारखा आपल्याला दिसून येतो. त्यानंतरची योजना आहे चौथी पंचवार्षिक योजना जिचा कालावधी 1969 ते 1974 असा मानला जातो. या योजनेची उद्दिष्टे ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे लक्ष्य पुरवावे असे ठरवण्यात आले. की ही जी चौथी पंचवार्षिक योजना होती या योजनेचे उद्दिष्ट ठरवताना भारत हा पूर्णतः स्वावलंबी व्हावा. कारण भारत हा अजूनही त्या काळामध्ये अनेक क्षेत्रात अनेक बाबींसाठी इतर देशांवर अवलंबून होता. म्हणून भारत स्वावलंबी कसा बनेल याकडे या योजनेत विशेष लक्ष देण्यात आले. शिवाय मूलभूत उद्योगांचा विकास व्हावा. जे बेसिक उद्योग आहेत, अवजड उद्योग आहेत
त्या अवजड उद्योगांचा, मूलभूत उद्योगांचा विकास सरकारने साधावा आणि आर्थिक विकासाचा वेग वाढावा, समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे सुद्धा लक्ष पुरवावे असं उद्दिष्ट या चौथ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ठरवण्यात आलं. मग याच योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरणसुद्धा करण्यात आले. अपेक्षित की ही योजना जी आहे ती यशस्वी झालेली नाही. चौथ्या योजनेच्या काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. शिवाय निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले. की चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्येच भारतात 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्यामुळे ही योजना जी आहे ती काही कारणास्तव अपेक्षित की यशस्वी होऊ शकली नाही. कारण याच काळात भारतात योजना काळात बांगलादेशाचे जे युद्ध होते त्या युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. याशिवाय बांगलादेशामधून जे निर्वासित झालेले लोक आहेत त्या निर्वासितांवरही प्रचंड खर्च भारताला सहन करावा लागला. सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ द्यावी लागली, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ द्यावी लागली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलचे जे वाढते भाव होते त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक धक्के हे या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सहन करावे लागले आणि त्यामुळे ही योजना जे अपेक्षित यश प्राप्त करणं जे उद्दिष्ट होतं ते मात्र या योजनेच्या काळात साध्य झालेलं आपल्याला दिसत नाही. त्यानंतरची पाचवी पंचवार्षिक योजना आहे, तिचा कालावधी आहे 1974 ते 1979. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आलेली होती. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्न वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे नमूद करण्यात आलेली आहेत. की पाचवी पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी दूर करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलं आणि त्याकरिता भारत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याचं प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर भारताने ठेवलेलं होतं. या योजनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. याशिवाय शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचारांच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे म्हणजे एकंदरीतच ग्रामीण भागाचाही विकास भारताच्या शहरी विकासाबरोबर व्हावा ही उद्दिष्टसुद्धा या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेली होती. समाज कल्याणाच्या योजना म्हणजे संपूर्ण समाजाचा विकास व्हावा याकरिता व्यापक प्रमाणावर योजना आखण्यात आलेल्या होत्या. शिवाय कृषी विकास घडवून आणण्यावर भर देण्यात आलेला होता. मूलभूत उद्योगधंदे वाढवणे यावर सुद्धा या योजनेमध्ये भर देण्यात आला. अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची एकाधिकार पद्धतीने खरेदी करून मग सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारे गरिबांना रास्त किमतीत स्वस्त धान्य पुरवणे म्हणजे रेशन आपण ज्याला म्हणतो की अन्नधान्य हे स्वस्त दरात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम, लक्ष्य, उद्दिष्ट या योजनेअंतर्गत भारत सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. मग पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे हे काही शक्य झालं नाही. म्हणजे ही योजनासुद्धा हवी तेवढी ज्या पद्धतीने तिचं उद्दिष्ट होतं त्याप्रमाणे यशस्वी ठरली नाही. 1977 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि जनता पक्षाचं
जनता पक्ष हा सत्तेवर आला आणि नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली. की 5व्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये 1977मध्ये लोकसभेच्या निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाचा काय झाला, पराभव झाला आणि जनता पक्षाचं सरकार हे सत्तेवर आलं. 1978मध्ये मार्चमध्ये त्यांनी ही जी 5वी पंचवार्षिक योजना होती ती समाप्त केली आणि एप्रिल 1978 पासून एक साखळी योजना ही त्यांनी चालू केली, परंतु तीसुद्धा अपयशी ठरली. म्हणजे जनता पक्षाच्या सरकारला त्यामध्ये फारसं काही यश मिळालं नाही. 1980मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका पुन्हा झाल्या आणि पुन्हा काँग्रेस पक्ष हा सत्तेवर आला आणि या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचे नियोजन हे सुरू केले. तर अशा प्रकारची 5वी पंचवार्षिक योजना होती. त्यानंतर आहे 6वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी आहे 1980 ते 1985. या योजनेचा भर हा दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. की या योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलनावर आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी होईल यावर भर देण्यात आलेला होता. या योजनेची उद्दिष्टे ही पुढीलप्रमाणे होती. अर्थव्यवस्थेच्या विकासदरात लक्षणीय वाढ करणे, की अर्थव्यवस्थेचा जो विकास दर आहे तो वाढावा आणि भारताची प्रगती जोमाने आणि वेगाने व्हावी यावर या योजनेत भर देण्यात आलेला होता. गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, की गरिबी आणि जी बेकारी आहे, बेरोजगारी आहे त्यांच्या प्रमाणात घट करणे याकरिता विकास योजना राबवण्यावर या योजनेत भर देण्यात आलेला होता. लोक छोटी कुटुंब पद्धतीचा स्वेच्छेने स्वीकार करतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा उद्दिष्ट या पंचवार्षिक योजनेचं म्हणजे 6व्या पंचवार्षिक योजनेचं होतं असं आपल्याला दिसून येतं. 6व्या पंचवार्षिक योजनेत काही विशेष कार्यक्रमसुद्धा राबवण्यात आलेले होते. ते पुढील प्रमाणे होते. त्यामध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम म्हणजे RLEGP आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणजे NREP आणि सलेम पोलाद प्रकल्प असे काही कार्यक्रम हे आखण्यात आले जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार प्राप्ती व्हावी, त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सुद्धा विकास घडून यावा अशा प्रकारचा उद्दिष्ट या 6व्या पंचवार्षिक योजनेत ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण विषय इतिहास प्रकरण 4 ज्याचं नाव आहे आर्थिक विकास याचा प्रथम भाग आज आपण पाहिला. द्वितीय भाग आपण नंतर बघूया.